तर पावसाचा धुमाकूळ चालू आहे, त्याच्यामुळं आपण बाहेर तर आज काय रेसिपी बनवलेली नाही आहे, पण आज आपण एक नवीन पद्धतीनं कढई चिकन आपण बनवणार आहे. तर चिकन स्वच्छ धुवून घेतले. 1 किलो चिकन आहे. तेल कडकडीत गरम झाले आणि ह्या गरम तेलामध्ये आपण हे चिकन टाकणार आहे. रेग्युलर बघितलं तर लोक तेलात पहिला मसाला, कांदा वगैरे असं काहीतरी भाजतात, किंवा आम्ही सुद्धा तशा रेसिपी बनवल्या की पहिला आम्ही कांदा भाजला, पण ह्या रेसिपीसाठी पहिल्यांदा तुम्हाला चिकन तेलामध्ये भाजायचं. तेलाच्या जागी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आणि असं थोडंसं झाकून द्यायचं आहे. 5-5 मिनिटांना आपल्याला चिकन असं तेलामध्ये भाजून घ्यायचं. आपल्याला हे चिकन तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत याला थोडासा असा ब्राऊन कलर येणार नाही. त्याच्यामुळे होईल काय की ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि ह्याच्यातलं पाणी निघून गेल्यानंतर त्याची खरी टेस्ट आपल्याला कळेल. तर जवळपास एक 15 मिनटं झालं मी चिकन भाजालो आहे 5-5 मिनटाच्या गॅपनं. आणि आत्ता आपण बघू शकतो याच्यातलं पाणी सगळं गेलेलं आहे बघा. हे फक्त जे काय आहे तेच आहे तळाला. आणि चिकनचा कलर बघा, चिकनचा कलर आपल्याला थोडासा असा सोनेरी झाला आहे आणि हे असंच पाहिजे आपल्याला. आता आपण याच्यात राहिलेलं मसाला आपण याच्यात टाकणार आहे. एक चवीनुसार थोडंसं मीठ घालतोय आपण, मगाशी मीठ घातलं नव्हतं. हळद आपण टाकणार आहे आणि हे आपण जरासं याला लागेल असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जरासं. आता काय चिकन आपलं बऱ्यापैकी शिजलं आहे, त्यात काय एवढं काय राहिलेलं नाही आहे वेळ. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर, पुदिना, आलं आणि लसूण हे थोडंसं बारीक करून घेतलं. ह्याच्यात आपण तळलेला कांदा बारीक केला आहे, तसेच आपले सगळे खडे मसालेसुद्धा याच्यामध्ये आहेत आणि हा असा मसाला बनवला आपण. त्याच्यानंतर हे आपलं घरगुती कांदा लसूण चटणी, तीसुद्धा चवीनुसार आपल्याला केवढं तिखट पाहिजे आहे त्याच्यानुसार जरासं ॲड करायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण ह्याच्यात गरम पाणी ॲड करणार आहे. आपण ह्याच्यामध्ये कधी गार पाणी कधी टाकायचं नाही, कारण हे सगळं गरम झालेलं असतं आणि त्यात जर आपण गार पाणी ओतलं तर चिकनची बऱ्यापैकी टेस्ट ही जाते.
आणि आपलं चिकन तयार झालं आहे. पण आता फक्त आपल्याला काय आहे, ह्याला आपण जरा बऱ्यापैकी ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. कारण जे आपण मगाशी ह्याच्यातलं पाणी जे सगळं काढलं आहे ते ह्याच्यातपर्यंत आणि परत येतं. आणि असं मस्तपैकी कोथिंबीर टाकून असं आपल्याला मंद आचेवर झाकून द्यायचं. आणि अशा तऱ्हेने फायनल आपलं चिकन तयार झालं आहे. बघू शकताय मस्त असा लाल भडक कलर आला आहे आणि छान असं आपलं शिजलेलं आहे चिकन. तर खाऊन तुम्हाला दाखवतो नेमकं कसं झालं आहे. तर आपलं चरचरीत चिकन तयार आहे, लाल भडक, ना जास्त मसाले ना काय. तर आपलं ताट झालंय तयार. हां इकडे तर नियमाप्रमाणे पहिला लिंबू, थोडंसं चिकनवर, थोडंसं कांद्यावर. नाद खोळा, जबरदस्त.